क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतरही नामफलक धूळ खात. दगड पारवा क्रीडांगणावर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष. आज दिनांक 24/6/2026 रोजीही हरित क्रांतीचे प्रेरणास्थान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या नावाचा फलक दगड पारवा क्रीडांगणाच्या परिसरात धूळ खात पडलेला आहे. नामकरणाचा निर्णय होऊनही प्रत्यक्षात फलक उभारण्यात आलेला नाही, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. दिनांक 20/6/2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी मीना मॅडम यांनी क्रीडांगणाला भेट दिली होती. त्यांच्या भेटीनंतर 4 दिवस उलटून गेले तरीही फलक आजही खालीच पडून असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांनंतर प्रेम करणाऱ्या लाखो नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांचा नामफलक सन्मानपूर्वक उभारावा व नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा समस्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी अमोल जामनिक व अक्षय राठोड सामाजिक कार्यकर्ता वंचित बहुजन आघाडी यांनी केले आहे. महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.